नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। होमगार्ड भरती 2024 तर आज 28 ऑगस्टला होमगार्डची भरती झाली। तर होमगार्ड भरतीच्या विद्यार्थी मित्रांनो भरतीची प्रोसेस कशा प्रकारे आहे आणि आज मुलांनी जवळपास 40 ते 50% मुलांनी आज चुका केल्या ज्या की तुम्हाला करायचे नाही। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरती संपूर्ण महाराष्ट्र कशा प्रकारे झाली 28 ऑगस्टला याबद्दलच माहिती सांगणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी करायचे तुम्हाला आणि भरतीला जाताना कागदपत्र कोणकोणते न्यायचे आणि मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला करायचे नाही। तर संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि 1600 मीटर रनिंग मध्ये मुलांना कशा प्रकारे मार्क्स पडत आहे, गोळा फेक मध्ये कशा प्रकारे मार्क्स पडत आहे एका डिटेलला। तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे की 28 ऑगस्टला या ठिकाणी होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली याबद्दल आणि किती वाजता तुम्ही रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे, किती वाजेपर्यंत ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे। तर संपूर्ण माहिती सांगणार आहे की 28 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात पहिली चूक तुम्हाला करायची नाही की जे की 50 ते 40% मुलं या ठिकाणी करत आहे। तर भरपूर मुले ह्या आशेवर बसले की बा आपल्याला मेसेज येणार आहे किंवा आपल्याला एकदा हॉल तिकीट येणार आहे किंवा आपल्याला कॉल येणार आहे आणि त्यावेळेसच आपण भरतीवर जाणार आहे। तर ह्या आशेवर तुम्ही या ठिकाणी बसू नका, कारण की होमगार्डची जी भरती ऑफलाईन पद्धतीने भरती आहे आणि कोणाला या ठिकाणी मेसेज वगैरे येत नाही आहे, कोणाला हॉल तिकीट येत नाही आहे। तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला तर तो फॉर्म घेऊन तुम्हाला डायरेक्ट भरतीवर जायचं आणि तुम्ही चेक करा तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, तुम्ही जळगावचे असाल किंवा बाकी नाशिक जिल्ह्यातले असेल किंवा दुसऱ्या जिल्ह्यामधले तुम्ही असाल तर चेक करा होमगार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणि त्या ठिकाणी चेक करा की आपलं ग्राउंड कधी आहे आणि या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे होत आहे। रजिस्ट्रेशन नंबरनुसार ग्राउंड होत आहे। आज 28 ऑगस्ट होतं तर आज जवळपास 3000 ते 6000च्या दरम्यान मुलांचा आज ग्राउंड झालं तर रजिस्ट्रेशन नंबरनुसार, ठीक आहे। तर जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यानुसार मुलं या ठिकाणी बोलावल्या जात आहे आणि एकही मुलांना मेसेज येत नाही आहे, एकाच जणांना कॉल येत नाही आणि एकच जणांना हॉल तिकीट या ठिकाणी येत नाही। तर डायरेक्ट तुम्हाला भरतीच्या ठिकाणी जायचं आहे, जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्या रजिस्ट्रेशन नंबरनुसार तुम्हाला ज्या विद्यार्थी मित्रांनो भरतीवर जायचं आहे। तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। तर भरपूर मुलं या ठिकाणी गैरहजर जे विद्यार्थी मित्रांनो भरतीवर राहतात, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही की आपलं ग्राउंड कधी आहे या ठिकाणी, ठीक आहे। तर तुम्ही जे डेली या ठिकाणी चेक करत राहा, तुम्ही या ठिकाणी डेली चेक करा ऑफिशियल वेबसाईटवर की आपलं ग्राउंड या ठिकाणी कोणत्या तारीखला आहे, ठीक आहे। तर आज 28 ऑगस्टला भरती कशा प्रकारे झाली तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहिलीच मुलांनी हे चूक या ठिकाणी केली की भरपूर मुलं गैरहजर राहिले। त्यानंतर दुसरी मुलं सुद्धा या ठिकाणी चुका करत आहे की त्यांनी रिपोर्टिंग टाइम जो सकाळी दिला म्हणजे गेटच्या अंदर ते अंदरचा जो टाइम आहे सकाळी 6 ते सकाळी 5 वाजता ते सकाळी 10 वाजेपर्यंत गेटच्या अंदर ते मुलांना घेते आणि तुम्ही जर जराशे सुद्धा लेट झाले तर ते घेत नाही, एक लक्षात ठेवा। तर वेळेवर तुम्ही जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा। सकाळी 5 वाजता ते सकाळी 10च्या अंदर तुम्ही गेटच्या अंदर एंट्री त्या टाइम आहे त्या ठिकाणी, तर सकाळी 5 ते 10च्या अंदर तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा, ठीक आहे। आणि तुम्ही जर त्या ठिकाणी लेट जर गेले तर तुम्ही बाहेर सुद्धा या ठिकाणी होऊ शकता। तर ह्या गोष्टीत तुम्हाला लक्ष ठेवायचं। आता कागदपत्र तुम्हाला भरतीला जाताना कोणकोणते न्यायचे होमगार्ड भरतीच्या, तर पहा तुम्हाला 10वीचं मार्कशीट, त्याचबरोबर आधार कार्ड, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्यायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला TC त्याला शाळा सोडल्या दाखला सुद्धा म्हटलं जाते हे सुद्धा न्यायचं आहे। ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट आणि त्याचबरोबर तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट न्यायचं आहे आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर एकही मुलगा या ठिकाणी बाहेर होणार नाही, एकही मुलांना ज्या विद्यार्थी मित्रांनो बाहेर केला जाणार नाही। तर ज्या पण विद्यार्थ्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काहीही प्रॉब्लेम येत नाही। तर तुम्ही फक्त एवढे डॉक्युमेंट घेऊन भरतीवर चालले जा। आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर TC शाळा सोडल्यात दाखला, शाळा सोडल्यात दाखला नसेल तर बोनाफाईड तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजमधलं न्या, ठीक आहे। तर एवढं कागदपत्र तुम्हाला न्यायचे आणि प्रत्येकाचे एक झेरॉक्स तुम्हाला न्यायचे, कारण की अंदर तुम्हाला एक झेरॉक्स मागते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा असू द्या आणि 2 फोटो तुम्हाला न्यायचे त्या ठिकाणी, ठीक आहे। तर एवढेच कागदपत्र त्या ठिकाणी लागते। सकाळी विद्यार्थ्यांना आज गेटच्या अंदर घेतलं त्या ठिकाणी। जे विद्यार्थी सकाळी 5 ते 6 वाजता गेटच्या अंदर जातात तर त्यांचं ग्राउंड लवकर होत आहे, 9-10 वाजता किंवा 8 वाजता त्यांचं ग्राउंड होत आहे। जे मुलं सगळ्यात समोर जात आहेत सर्वात अगोदर ते गेटच्या अंदर मुलांना घेतात सकाळी 5 ते 10च्या अंदर आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर त्या ठिकाणी काउंटर आहे। तुम्ही ज्या पोलीस स्टेशनमध्ये फॉर्म भरला तर त्याच काउंटरवर तुम्हाला जायचं आणि त्या ठिकाणी बिल्ला वगैरे ते देत आहे आणि आपले झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे, तेच मागते झेरॉक्स तुम्हाला हे द्यायचे म्हणून, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही तांत्रिक अर्थ धारक असाल, जर समजा तुमचं ITI झालं असेल, NCC झालं असेल तर हे सर्टिफिकेट नाही, याचे बोनस मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। या ठिकाणी जर समजा तुमचं ITI ट्रेड उत्तीर्ण प्रमाणपत्र असेल तर हे सर्टिफिकेट नाही, जे बोनस मार्क्स तुम्हाला
तुम्हाला भेटणार आहे। खेळाडू जिल्हास्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर हे सर्टिफिकेट नाही जे बोनस मार्क्स भेटणार आहे। एनसीसी बी सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट नाही जे बोनस मार्क्स भेटणार आहे। एनसीसी सी सर्टिफिकेट झालं असेल तर हे सर्टिफिकेट नाही जे बोनस मार्क्स भेटणार आहे। नागरी संरक्षण दल सदस्य असाल 3 महिने प्रशिक्षण पूर्ण तर हे सर्टिफिकेट नाही जे बोनस मार्क्स भेटणार आहे। जड वाहन चालक परवाना असेल तर हे सर्टिफिकेट नाही जे बोनस मार्क्स भेटणार आहे। माजी सैनिक असाल तर एकूण सैनिकी सेवाचं तुम्ही प्रमाणपत्र न्या तर एवढे याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे। तर तुम्ही तांत्रिक धारक जर असाल तर हे सर्टिफिकेट यापैकी तुमचं असेल तर हे सोबत तुम्ही न्यायचे बोनस मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे। तर सकाळी त्या ठिकाणी डॉक्युमेंट मुलांपासून घेतला जात आहे। डॉक्युमेंट घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे बिल्ला दिला जातं पिवळ्या कलरचा आणि मुलांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। त्यानंतर त्या ठिकाणी फिजिकलला जे विद्यार्थी मित्रांनो सुरुवात होत आहे। ठीक आहे, तर आता भरतीची प्रोसेस कशी आहे, पहिला इव्हेंट त्या ठिकाणी कोणता घेतला आज तर पहा पहिला इव्हेंट ते 1600 मीटर रनिंग घेत आहे। तर 1600 मीटर रनिंगला ते 25 मुलं ते सोडत आहे 1600 मीटर रनिंगसाठी। ठीक आहे, आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो चिप वगैरे काही नाही सॉरी या ठिकाणी जेव्हा डॉक्युमेंट झाले तर डॉक्युमेंट झाल्यानंतर जे हाईट वगैरे ते घेत आहे आणि हाईट वगैरे झाल्यानंतर ते छाती वगैरे सुद्धा घेत आहे। आणि हे प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होता आणि 1600 मीटर रनिंगला 25 मुलं ते सोडत आहे। आणि या ठिकाणी चिप वगैरे काही नाही सेन्सर वगैरे काही नाही तर डायरेक्ट त्या ठिकाणी टायमरवर त्या ठिकाणी काम आहे। तर एक पोलीसवाला 5-5 मुलांचे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 1600चा टाइम त्या ठिकाणी काढत आहे। ठीक आहे, तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होता तर तो 1600 मीटर रनिंग होता। तर 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या सुकानी करायचे तर ज्या जिल्ह्यामध्ये ग्राउंडच्या अंदर ज्या ठिकाणी 400 मीटरवर 1600 मीटर होत असेल ज्या जिल्ह्यामध्ये तर त्या ठिकाणी तुम्ही ग्राउंडच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा। ठीक आहे, आणि ट्रॅकच्या बाहेरून तुम्ही धावू नका कारण की ट्रॅकच्या बाहेरून धावला तेवढं अंतर जास्त होणार आहे आणि कमी तुमचा टाइम म्हणजे जास्त टाइम जाणार आहे आणि कमी मार्क्स तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे ट्रॅकच्या अंदरून धावण्याचा प्रयत्न करा ज्या जिल्ह्यामध्ये ट्रॅकवर ग्राउंड होतं असेल त्या ठिकाणी। ठीक आहे, आणि ज्या जिल्ह्यामध्ये रोडार ग्राउंड असेल तर तुम्ही या ठिकाणी 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस थांबू नका त्या ठिकाणी। ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं ह्या चुका तुम्हाला करायचे नाही आहे। आणि 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटांना त्या ठिकाणी ब्रेक भेटते आणि 5-10 मिनिटांनी लगेच त्या ठिकाणी गोळा फेक होत आहे। तर गोळा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चुका करायच्या नाही आहे। लगेच 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर पहिलाच नंबर त्या ठिकाणी गोळा फेकला त्या ठिकाणी लावू नका तर सगळ्यात शेवटी तुम्ही गोळा फेकण्याचा प्रयत्न करा। आणि गोळा फेकला जे या ठिकाणी 3 चान्स आहे, पहिला जरी तुमचा फाऊल गेला तरी सुद्धा 2 चान्स आहे, दुसरा जरी फाऊल गेला तरी सुद्धा 1 चान्स आहे। ठीक आहे, तर 3 चान्स या ठिकाणी गोळा फेकला दिल्या जात आहे। ठीक आहे, आणि मुलांचा गोळा या ठिकाणी चांगला जात आहे, काही काही मुलांचा आउट ऑफ सुद्धा जात आहे आणि काही काही मुलांचा थोडासा कमी सुद्धा जात आहे आउट ऑफ पेक्षा। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मार्क्स त्या ठिकाणी दाखवले जात आहे। तर मुलांना या ठिकाणी मार्क्स कशा प्रकारे भेटत आहे तर तुम्हाला सांगतो तर 1600 मीटर रनिंगमध्ये भरपूर म्हणजे कमी मार्क्स या ठिकाणी मुलांना पडत आहे आणि काही काही मुलं म्हणजे 25 मधले 10 मुलं तर 1600 मीटर रनिंग कंप्लीट या ठिकाणी मारतच नाही थांबत आहे ते। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काही मुलं तर गैरहजर राहते त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग सुद्धा मुलं मारत नाही आहे आणि मुलांना खूप कमी मार्क्स या ठिकाणी 1600 मीटर रनिंगला पडत आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीत या ठिकाणी ग्राउंड होत आहे। तर 20 पैकी कमी मार्क्स या ठिकाणी मुलांना पडत आहे 1600 मीटर रनिंगला 12 झालं 14 झालं 10 झालं 8 झालं अशा प्रकारे। ठीक आहे, आणि गोळाफेकमध्ये 8 झालं 10 झालं अशा प्रकारे मुलांना मार्क्स पडत आहे। तर अशा प्रकारे 28 ऑगस्टला होमगार्डची भरती झाली। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार आहे। आजच्या जाडी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।